नाही पाहिजे. आम्ही आलो 5 वर्षाचा आराखडा पाहिजे. नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. वरोरा तालुक्यातील पोहा गावात तहकूब ग्रामसभेदरम्यान ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ग्रामपंचायतीला मागील काही वर्षात किती निधी मिळाला आणि तो नेमका कुठे खर्च करण्यात आला याचा हिशोब ग्रामस्थांनी मागितला. 24 ऑगस्ट रोजी आयोजित या तहकूब ग्रामसभेत राहुल खंगार यांची ग्रामसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यावेळी ग्रामसेवक इंचलवार आणि सरपंच मायाताई झाडे उपस्थित होते. मात्र ग्रामस्थांनी निधीचा तपशील आणि गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेल्या रकमेबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रश्नाची उत्तरे न देता ग्रामसेवक आणि सरपंच ग्रामसभा सोडून निघून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यानंतर ग्रामसभेचे अध्यक्ष राहुल खंगार, ग्रामपंचायत सदस्या सखुताई चौधरी आणि उपस्थित ग्रामस्थ ग्रामसभेच्या ठिकाणी बसून राहिले. दरम्यान काही दिवसापूर्वी गावात पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लांट बसवण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडेही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच सरपंचाचे पती अरविंद उर्फ तात्या झाडे ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार का आणि निधीच्या वापराबाबत पारदर्शकता येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आज पोहा ग्रामपंचायत मध्ये तहकूब ग्रामसभा होती आणि तहकूब ग्रामसभेला ग्रामसेवकाचा बहिष्कार असल्यामुळे ग्रामसेवक बाजूला बसले होते. सरपंच आणि अध्यक्ष आमच्या जनतेतून निवडण्यात आला आणि राहुल भाऊ खंगार आणि सरपंच मायाताई अरविंद झाडे आणि ग्रामसेवक इंचलवार साहेब हे सर्व विषय निपटल्यानंतर आम्ही एक प्रश्न केला की मागील 5 वर्षाचा आणि आतापर्यंत झालेल्या प्राप्त निधी आणि झालेला खर्च निधी याचा आराखडा आमच्या ग्रामसभेसमोर वाचून दाखवावा, आमचा हाच विचार होता. आणि तो वाचून दाखवावा, आमच्या ग्रामपंचायतला किती पैसे बाकी आहे, किती खर्च झाला हे आमच्या लक्षात राहावं आमच्या तरुणांनी, म्हणून आम्ही हे मुद्दा मांडला किंवा प्रश्न मांडला. त्याच्यानंतर आमची ग्रामसभा चालूच असताना सरपंच मॅडम आणि ग्रामसेवक साहेब सरळ निघून चालले गेले. आमचे अध्यक्ष साहेब बसूनच आहे. अध्यक्ष साहेब बसून असताना आम्ही त्यांना प्रश्न केला की हे सर्वजण उठून गेल्यानंतर आम्ही काय करावं. तर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही उत्तर द्या. तर आम्ही सर्वजण इथं बसलेले आहोत. हे सर्व गावातील तरुण आणि ग्रामपंचायत सदस्य सुद्धा सखुबाई निळकंठ चौधरी हजर आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की आपलं मत दिलं की ग्रामसभा चालू असताना ग्रामसभा जशी आम्ही अध्यक्षाला निवडून दिलं तसं स्थगित करण्याची सुद्धा अध्यक्षाला परवानगी असते की आता ग्रामसभा बरखास्त, म्हणून त्यांना अधिकार आहे आम्ही अध्यक्ष निवडून दिल्यामुळे. पण अध्यक्षाला विचारा की बरखास्त ग्रामसभा झाली का म्हणून त्यांना विचारा. अजूनपर्यंत आजची जे सभा आहे बरखास्त झाली नाहीये. कारण बरखास्त कशामुळे नाही झाली, कारण ग्रामसेवक आणि सरपंच मॅडम नसल्यामुळे. अच्छा, ग्रामसेवक सरपंच साहेब निघून गेल्यामुळे आणि आमच्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही ग्रामपंचायत पोहामध्येच बसलेले आहोत. आणि आजची तारीख आहे 24/8/2026. धन्यवाद. प्रतिनिधी राजेश एसेका सोबत बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.